जय हरी विठ्ठल. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात पैसा टिकत नाहीये का? रात्री अपरात्री कर्जाची चिंता तुम्हाला झोपू देत नाहीये का? कठोर मेहनत करूनही हातात निराशाच पडतेय? तर थांबा, हा व्हिडिओ केवळ एक सामान्य धार्मिक व्हिडिओ नाही, तर ही तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि दारिद्र्य मुळापासून उखडून टाकणारी आषाढी एकादशीच्या सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीच्या रात्री करायचा तो एक अतिशय गुप्त आणि शक्तिशाली उपाय. 7 लवंग आणि कापूर. हा उपाय नक्की कसा करायचा, कोणती वेळ सर्वात शुभ आहे आणि एकादशीच्या रात्री असे कोणते 5 महाउपाय आहेत जे तुमचे बंद नशिबाचे कुलूप उघडू शकतात. लक्षात ठेवा, या 5 उपायापैकी शेवटचा 5वा उपाय असा आहे जो आजपर्यंत कोणालाही माहीत नाही. तो उपाय अर्ध्यावर सोडला तर या पूजेचे संपूर्ण फळ मिळत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात सोडू नका. तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. भक्तांनो, आषाढी एकादशीला आपण देवशयनी एकादशी का म्हणतो हे आधी समजून घेणे गरजेचे आहे. शास्त्रानुसार या दिवसापासून भगवान श्री विष्णू तब्बल 4 महिन्यासाठी योगनिद्रेत जातात. या काळाला आपण चतुर्मास म्हणतो. पण तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेत जातात तेव्हा ब्रह्मांडातील सर्व सकारात्मक शक्ती एकादशीच्या रात्री अत्यंत सक्रिय असतात. अशा वेळी जर तुम्ही मनापासून केलेला छोटासा उपायसुद्धा देवापर्यंत लगेच पोहोचतो आणि त्याचे फळ तुम्हाला 1000 पटीने मिळतो. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी तुम्ही जर ऐकली तर तुमच्यावर असलेले कर्जाचे डोंगर हळूहळू कमी होण्यास मदत होणार आहे. नक्की तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी ही कथा, हे उपाय नक्की ऐका. तर चला तर तुम्हाला एक कथा सांगते मी. मृदुमान्य नावाचा एक राक्षस होता. त्या राक्षसाचा वध कसा झाला आणि एकादशीत देवतेचा जन्म कसा झाला, म्हणजेच आषाढी एकादशी दिवशी जेव्हा सर्व देव संकटात होते तेव्हा आषाढी एकादशी देवतेने सर्व देवांचे रक्षण कसे केले. म्हणूनच जो मनुष्य आषाढी एकादशीच्या दिवशी मनापासून नामस्मरण करतो आणि विशिष्ट विधी करतो त्यांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य आपोआप पळून जाते. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात मृदुमान्य मूर म्हणजेच असुराचा उल्लेख नावाचा एक अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर राक्षस होता. त्याने ब्राह्मण देवाची आणि भगवान शिवांची कठोर तपश्चर्या करून एक असा वर प्राप्त करून घेतला होता की जगातील कोणताही देव, दानव, मानव, अस्त्र किंवा शस्त्र त्याचा वध करू शकणार नाही. या वराच्या घमंडीत मृदुमान्य असुराने तिन्ही लोकांवर हाहाकार माजवला. त्याने स्वर्गावर आक्रमण करून इंद्रदेवांसही सर्व देवांना तिथून पळवून लावले. देवांची राज्ये हिरावून घेतली आणि ऋषीमुनींच्या यज्ञामध्ये विघ्न आणण्यास सुरुवात केली. जेव्हा सर्व देव संकटात सापडले तेव्हा सर्व देव भयभीत होऊन प्रथम ब्रह्मदेवाकडे गेले आणि नंतर भगवान श्री विष्णू आणि भगवान शिवांशी संपर्क साधला. देवांनी आपली व्यथा मांडली. हे प्रभू, मृदुमान्य असुराच्या अत्याचाराने पृथ्वी आणि स्वर्ग थरथरत आहेत. त्याच्याकडे अमरत्वासारखा वर असल्यामुळे आमचे कोणतेही शस्त्र त्याच्यावर काम करत नाही. कृपया आमचे रक्षण करा. देवांची ही करुण हाक ऐकून भगवान श्री विष्णूंनी मृदुमान्य असुराशी युद्ध करण्यास ठरवले. श्री विष्णू आणि असुराचे महायुद्ध कसे झाले तर भगवान विष्णू आणि मृदुमान्य यांच्यात हजारो वर्ष भीषण युद्ध चालले. परंतु असुराला मिळालेल्या वरामुळे भगवान विष्णूंचे कोणतेही अस्त्र त्याला पराभूत करू शकत नव्हते. दीर्घकाळ युद्ध केल्यामुळे भगवान विष्णू अत्यंत थकले. असुराला काही वेळ चकवा देण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी श्री विष्णू महादेवांच्या गुहेत किंवा बद्रिकाश्रमातील गुहेत गेले आणि तिथे योगनिद्रेत निघून गेले. मृदुमान्य असुर पाठलाग करत तिथेही पोहोचला. निद्रस्त अवस्थेत असलेल्या भगवान विष्णूवर त्याने वार करण्यासाठी आपली तलवार वर उचलली. एकादशीचे देवतेचे प्रकट होणे, असुराचा वध. ज्या क्षणी असुराने श्री विष्णूवर वार करण्याचा प्रयत्न केला त्याच क्षणी भगवान विष्णूच्या शरीरातून, तेजातून आणि एकाग्र शक्तीतून एक अत्यंत सुंदर, दिव्य आणि अद्भुत शक्ती असलेली स्त्री प्रकट झाली. तिच्या हातात दिव्य धनुष्य आणि बाण आणि तेजस्वी शस्त्रे होती. ती दुसरी कोणी नसून ती आषाढी एकादशी देवी होती. एकादशी देवीने अत्यंत क्रोधाने मृदुमान्य असुराला ललकारले. असुर आणि एकादशी देवीमध्ये भयानक युद्ध सुरू झाले. एकादशी देवी ही साक्षात श्री विष्णूंची योगिनी आणि शक्ती असल्यामुळे असुराच्या कोणत्याही वाराचा तिच्यामुळे प्रभाव पडला नाही. एकादशी देवीने एकच प्रहारात मृदुमान्य असुराच्या छातीत बाण मारून त्याचा वध केला आणि सर्व देवांना
त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे झाले तेव्हा त्यांनी पाहिले की असुराचा अंत झालेला आहे आणि समोर एक दिव्य देवी उभी आहे. प्रसन्न होऊन श्री विष्णूने तिला विचारले, हे कल्याणी, तू कोण आहेस आणि तू हे कठीण कार्य कसे केलेस? देवी म्हणाली, हे प्रभू, मी तुमच्याच तेजातून उत्पन्न झालेली तुमची शक्ती आहे. भगवान विष्णूंनी अत्यंत प्रसन्न होऊन तिला आषाढी एकादशी हे नाव दिले आणि एक महान वर दिला. आजपासून तू सर्व तिथींमध्ये सर्वात श्रेष्ठ मानली जाशील. जो मनुष्य आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करेल, तुझे नामस्मरण करेल आणि भक्तिभावाने पूजा करेल, त्यांच्या जन्मोजन्माची पापे, गरिबी, दुःख आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. त्यांच्या घरात धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही आणि मृत्यांती त्याला वैकुंठात स्थान मिळेल. ही आहे आपली एकदम पवित्र आणि पावन झालेली कथा. चला तर तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहताय तो क्षण आलेला आहे. तर आपल्याला संध्याकाळी आषाढी एकादशीच्या दिवशीचं फळ मिळण्यासाठी संध्याकाळी कोणते कोणते उपाय करायचे आहेत ते पाहूया आपण. अनेक लोकांना प्रश्न पडतो की धार्मिक कार्यात आणि तोटक्यांमध्ये कापूर आणि लवंग का वापरली जाते. तर चला तर बघूया कापुराचे शास्त्र. कापूर जेव्हा जाळतो तेव्हा त्यातून निघणारा धूर घरातील सर्व नकारात्मक लहरी आणि वास्तुदोष नष्ट करतो. लवंगाची शक्ती. तंत्र आणि मंत्र शास्त्रात लवंग ही राहूकेतूची दोष दूर करण्यासाठी आणि लक्ष्मीला म्हणजेच धनाला आकर्षित करणारी मानली जाते. जेव्हा आषाढी एकादशीच्या रात्री एक विशिष्ट वेळी लवंग आणि कापूर एकत्र जाळले जातात तेव्हा घरातील आर्थिक अडथळे दूर होऊन धनाचे मार्ग उघडतात. भक्तांनो, आता ती वेळ आली आहे ज्याची तुम्ही वाट पाहत होतात. एकादशीच्या रात्री करायचे 5 महागुप्त उपाय. हे उपाय नीट समजून घ्या. तर चला तर बघूया उपाय. उपाय नंबर 1, लवंग आणि कापूर जाळण्याचे महा उपाय. एकादशीच्या रात्री 8 ते 10च्या दरम्यान म्हणजेच रात्री 8 ते 10 मध्ये 7 अखंड न तुटलेले म्हणजेच लवंगावर फूल असलेले आणि एक स्वच्छ कापुराची वडी पितळेच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा. घरातील देव्हाऱ्यासमोर बसा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री जय हरी विठ्ठल असे या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर कापुरावर 7 लवंग ठेवा आणि पेटवून द्या. त्याचा धूर संपूर्ण घरात पसरू द्या. या धुरामुळे घरात साचलेली गरिबी आणि नकारात्मक बाहेर पडते आणि थकीत पैसे परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. उपाय नंबर 2, लक्ष्मी प्राप्तीसाठी 1 रुपयाचे नाणे आणि हळकुंड. आषाढी एकादशीच्या रात्री एका लाल कपड्यात 1 रुपयाचे नाणे आणि 1 हळकुंड अखंड हळद बांधून विठ्ठलाच्या चरणी ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते गाठोडे तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवा. यामुळे तुमच्या हातात पैसा टिकून राहील. उपाय नंबर 3, कर्जमुक्तीसाठी तुळशीचे विशेष प्रयोग. एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाने तोडू नका. जमिनीवर पडलेले तुळशीचे पाने घ्या किंवा बाजारातून तुळस घेऊन या. तुळशीचे पाने, त्यावर चंदनाने स्त्री लिहा आणि विठ्ठल रुक्मिणीला अर्पण करा. तर ह्यामुळे फायदा काय होतो? डोक्यावरील कर्जाचा भार हळूहळू कमी होण्यास मदत होते. उपाय नंबर 4, मुख्य दरवाज्यावर म्हणजे प्रवेशद्वारावर गाईच्या तुपाचा दिवा. संध्याकाळी घराच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि त्या दिव्यात 1 लवंग टाका. लवंगाने काय होतं? घरात लक्ष्मी मातेचा थेट आगमन होते. चला तर बघूया 5वा उपाय, सर्वात शक्तिशाली उपाय आणि गुप्त उपाय. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाला थोडे दूध आणि पाणी मिश्रित जल अर्पण करा. तर ह्यामुळे फायदा काय होतो? हा उपाय केल्याने पितृदोष शांत होतो आणि सर्व कामामधील अडथळे दूर होतात. भक्तांनो, हे उपाय केवळ अंधश्रद्धा म्हणून करू नका, तर अत्यंत श्रद्धा आणि विश्वासाने करा. विठुराया तुमच्या पाठीशी नक्की उभा राहील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला पुंडलिके वरदा. जय हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला बिलकुलही विसरू नका. आवडले असेल तुम्हाला व्हिडिओ तर प्लीज एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एक अशा आध्यात्मिक व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि घरच्यांचीही काळजी घ्या.
चला तर बोलूया जय हरी विठ्ठल आणि आपण निरोप घेऊया.